आजकाल इंटरमिटेंट फास्टिंग म्हणजे एकदम ट्रेंड झाला आहे नाही का? सकाळी उठल्यावर लोक अभिमानाने सांगतात मी 16 तास काहीच खाल्लं नाही, पण रात्री स्विगी, झोमॅटो, फ्रिज तिन्ही एकदम फुल ॲक्टिव्ह. ऑफिसमध्ये ब्रेकफास्ट स्किप, कॉलेजमध्ये फक्त कोल्ड कॉफी आणि सोशल मीडियावर फास्ट कम्प्लिटेडची स्टोरी. आणि मग लोक म्हणतात फास्टिंग काय माझ्याकडून होतच नाही. पण खरं सांगायचं तर प्रॉब्लेम फास्टिंगमध्ये नाही, प्रॉब्लेम चुकीच्या टायमिंगमध्ये आहे. कारण इंटरमिटंट फास्टिंग म्हणजे फक्त कमी खाणं नाही, ते तुमच्या बॉडी क्लॉकसोबत काम करणारं एक सुंदर सायन्स आहे. जेव्हा तुम्ही काही तास खात नाही तेव्हा इन्शुलिन कमी होतं आणि शरीर स्टोर्ड फॅट एनर्जी म्हणून वापरायला सुरुवात करतं. म्हणून फास्टिंग काम करतं. पण सोशल मीडियाने फास्टिंगचा अर्थच बदलून टाकला आहे. लेट नाईट हेवी डिनर करा, सकाळचा नाश्ता स्किप करा आणि त्याला हेल्दी लाईफस्टाईल म्हणा. पण शरीराचं सायन्स खूप क्लिअर आहे. आपल्या शरीराचं मेटाबॉलिझम दिवसा सर्वात चांगलं काम करतं आणि रात्री ते नॅचरली स्लो होतं. म्हणजे रात्री 11 वाजता पिझ्झा, डेझर्ट खाऊन दुसऱ्या दिवशी दुपारी फास्टिंग ब्रेक करणं हे काही इफेक्टिव्ह फास्टिंग नाही. खरं इफेक्टिव्ह फास्टिंग म्हणजे संध्याकाळी लवकर जेवणं आणि मग ओव्हरनाईट फास्टिंग करणं. आणि गंमत म्हणजे आपल्या भारतीय परंपरेत हे आधीपासूनच होतं. म्हणून इफेक्टिव्ह इंटरमिटंट फास्टिंग करायचं असेल तर 16 तासांऐवजी 12 तासापासून सुरुवात करा. रात्रीचं जेवण लवकर करा. फास्टिंग ब्रेक करताना प्रोटीन खा. हेल्थ म्हणजे उपाशी राहणं नाही, तर शरीराच्या नैसर्गिक वेळेसोबत खाणं आहे.